आता इथं आपण आत्तापर्यंतच्या चरित्रामध्ये आलो होतो, की महाराजांनी महाराजांच्या बालपणापासून ते महाराजांच्या जीवनामध्ये गुरुशोधार्थ महाराज वयाची 8 वर्ष पूर्ण झाल्यानंतर 9व्या वर्षी कसे बाहेर पडले. त्यानंतर तो त्यांचा पहिला प्रयत्न कसा फसला आणि पुन्हा महाराजांना त्यांचे वडील कोल्हापूर इथून घेऊन आले घरी. आणि त्यानंतर मग त्यांच्या आजोबांनी आणि वडिलांनी महाराजांचं लग्न करून दिलं 10व्या वर्षी आणि 11 लग्न झाल्यानंतर महाराजांच्या आजोबांचं त्यांचं निधन झालं. आणि त्यानंतर मग महाराज पुन्हा वयाच्या 11व्या वर्षी गुरुशोधार्थ बाहेर पडले आणि त्यांनी पूर्ण भारताची भ्रमंती केली आणि अगदी मोठमोठ्या साधू संतांना महाराज भेटलेले आहेत. अगदी अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज, रामकृष्ण परमहंस, त्यानंतर तेलंग स्वामी, तर असे अगदी दक्षिण भारतापासून ते हिमालयापर्यंत सर्वांना महाराज, सर्वच मोठमोठ्या साधू संतांना महाराज भेटलेले आहेत आणि प्रत्येकांच्या सहवासात महाराज राहिलेले आहेत. प्रत्येक साधू संतांनी महाराजांचं प्रेमाने स्वागत केलेलं आहे आणि प्रेमाने त्यांच्याजवळ असलेली विद्या महाराजांना दिलेली आहे. आणि एवढं असूनही प्रत्येक साधू संतांनी महाराजांना सांगितलं की तुझं काम आमच्याजवळ नाही आहे, तुझे गुरु वेगळे आहेत. आणि शेवटी दक्षिणेमध्ये रामकृष्ण महाराजांनी त्यांना सांगितलं की तुम्ही येहळेगाव इथं तुकामाई तुमचे गुरु आहेत, तिथं तुम्ही जा. आणि त्यानुसार मग महाराज तुकामाईंना येहळेगाव इथं भेटतात आणि तिथून महाराजांना श्रीराम जय राम जय जय राम हे त्रयोदशाक्षरी मंत्र अगदी रामनवमीच्याच दिवशी दुपारी 12 वाजता तुकामाई महाराजांना हा त्रयोदशाक्षरी मंत्राने महाराजांना आपले शिष्य करून देतात. आणि त्यानंतर महाराज तुकामाईंची अगदी 9 महिने दिवस रात्र महाराज सेवा करतात आणि त्यांच्या आज्ञेनुसार महाराज राहतात तिथं. तुकामाई त्यांना पूर्णपणे त्या तावून सुलाखून महाराजांना तुकामाईंनी त्या दिवसांमध्ये घडवलेलं आहे. आणि नंतर मग महाराज पुन्हा आपल्या इथे ते झाल्यानंतर तुकामाई महाराजांना सांगतायत की आता तू पुन्हा एकांतात राहून नैमिषारण्यात जा आणि भारतातली जी महत्त्वाची तीर्थ आहेत त्या तीर्थांना भेटी दे, तिथं थोडं साधन कर एकांतात आणि त्यानंतर मग तू तुझ्या आईवडिलांकडे जा आणि तुझ्या मंडळींकडे जा. तर अशा रीतीने महाराज पुन्हा भारतातील महत्त्वाची तीर्थ करतात, नैमिषारण्यात जातात आणि नंतर आपल्या आईवडिलांना भेटतात, आपल्या पत्नीला भेटतात आणि तिला घेऊन येतात. आणि त्यानंतर मग महाराजांचं पुढे कार्य सुरू झालेलं आहे. आणि त्यानंतर मग महाराज पूर्णतः आपण सगळं पुढे सविस्तर आपण अभ्यासलेलं आहे. महाराजांचं कसं महाराजांनी प्रत्येक स्वभाव गुणधर्म असलेल्या त्यांच्या सहवासात आलेल्या प्रत्येक जीवाला महाराजांनी त्याच्या मनोभूमिकेत जाऊन समजून घेतलं आणि जसा ज्याचा पिंड तसं महाराजांनी त्या व्यक्तीमध्ये असलेले जे प्रश्न असतील, विचार असतील, ते पहिल्यांदा महाराजांनी त्याच्यावर त्यांना निर्दोष केलं. म्हणजे त्याच्या मनात असलेल्या शंका कुशंका महाराजांनी दूर केल्या आणि त्याला त्याच्या भाषेत त्याच्या पातळीवर जाऊन महाराजांनी प्रत्येक समोर येणाऱ्या जीवाचं समाधान केलं आणि त्यांना नामाला लावलं. मग त्यांच्यासमोर कोणी प्रकांड पंडित आला काय, वेदांती आला काय, किंवा अडाणी व्यक्ती आली काय, किंवा एखादा चोर दरोडेखोर आला काय, किंवा एखादा व्यसनी व्यक्ती आला काय, किंवा एखादा पुण्यशील जीव आला काय, एखादा शिकलेला व्यक्ती आला काय, किंवा तर प्रत्येकाला एखादी स्त्री आली काय, एखादं लहान मूल आलं काय, प्रत्येकाला महाराजांनी त्याच्या मनोभूमिकेत जाऊन त्याच्या पोटात जाऊन आपण म्हणू शकतो की महाराजांनी त्याला समजून घेतलं आणि त्यांना त्यांच्या मनातल्या सर्व जे चलबिचल आहेत त्या पूर्ण दूर करून महाराजांनी त्यांना नामाला लावलं. महाराजांची परीक्षा घेण्यासाठी आलेल्या मंडळींना सुद्धा
महाराजांनी तितक्याच प्रेमाने महाराजांनी त्यांना समजून घेतलेलं आहे आणि त्यांची परीक्षा करण्यासाठी आलेल्यांना, त्यांची फजिती करण्यासाठी आलेल्या मंडळींनासुद्धा महाराजांनी नामाला लावलेला आहे. असा हा थोर संत की जो ज्याने आपल्यासमोर येणाऱ्या जीवाचा उद्धार करण्यासाठी सर्व मानापमान, सर्व हाल अपेष्टा, इतकंच काय तर अगदी विषग्रहण पण केलेलं आहे. आणि त्यामुळे जे धाकट महाराज, महाराज जन्माला आले तेव्हा 4 महिन्याच्या बाळासारखे महाराज धष्टपुष्ट होते. त्या महाराजांना आपल्या साधिकेसाठी विषप्राशन केल्यामुळे महाराजांना नंतर दम्याचा आजार चढला आणि तो 65व्या वर्षी महाराजांनी ते विषप्राशन केले. त्यानंतर महाराजांचं निर्याण होईपर्यंत महाराजांना श्वासाचा त्रास हा सतत होत होता. त्यांना पायावर सूज येत होती, दम लागत होता आणि त्यातच महाराजांनी शेवटच्या कालावधीमध्ये प्रचंड कार्य केलेलं आहे. पुन्हा भारत यात्रा केली आहे, जिथे तिथे सर्वांच्या भेटी घेतलेल्या आहेत, सर्वांना त्यांच्या अडचणीमध्ये मदत केलेली आहे, सर्वांना नामाला लावलेलं आहे. प्रत्येक ठिकाणी अखंड भारतभर महाराजांनी राम मंदिरांची स्थापना केलेली आहे. तर अशा पद्धतीने महाराजांनी कार्य केलं हे आपण पाहिलं. आता महाराजांचं पुढचं चरित्रातलं प्रकरण आहे ते म्हणजे अखेरचं वर्ष. हे प्रकरण आता आपण सुरू करतोय. अखेरचं वर्ष हे 11वं प्रकरण आहे. गोंदवल्याचा वाढता व्याप. श्री महाराज साधारणपणे 1912 सालाच्या नोव्हेंबरमध्ये गोंदवल्यास परत आले. बाहेरून पाहिले असता त्यांचे सर्व कार्यक्रम पूर्ववत चाललेले आढळून येत होते, परंतु त्यांची प्रकृती बरीच क्षीण होत चालली होती. कधीमधी दिसणारी त्यांच्या पायावरील सूज आता नेहमी दिसू लागली आणि दम्याचे प्रमाण देखील पहिल्यापेक्षा अधिक झाले. तरी 4-2 दिवसांनी बताशा घोडा मस्ती करू लागला म्हणजे ते त्याला लांब फिरून आणत. भजन, भोजन, नामस्मरण, हास्य, विनोद आणि इतर खटपटी नेहमीप्रमाणे आनंदात चालू होत्या. या सुमारास लांब लांबचे पुष्कळ लोक दर्शनास येऊ लागले. रोज 10-12 गाड्या भरून लोक परत जायचे आणि काही वेळाने 10-15 गाड्या भरून नवे लोक यायचे. साधारणपणे 500 माणसे नेहमी दिसायची. लोकांची संख्या फार वाढल्याने जागा कमी पडू लागली, म्हणून नवीन इमारती बांधण्यास आरंभ झाला. 5-50 मजूर रोज तेथे खपू लागले. श्री महाराजांनी पाकशाळा दुरुस्त करून वाढवून घेतली, धर्मशाळा बांधून संपवली. पंढरपूरचा एक ज्योतिषी दर्शनासाठी आला होता. त्याने श्री महाराजांची कुंडली पाहिली आणि सांगितले की महाराज आपल्याला 7.5 आहे. यावर ते बोलले, असे ना बिचारी, ती आपल्या मार्गाने जाईल. ज्योतिषी म्हणाला, महाराज या भागात कुठे शनीचे मंदिर नाही, आपण जर ते बांधले तर इतर लोकांना सोय होईल. श्री महाराज म्हणाले, तरी हरकत नाही, तुम्ही म्हणता तसे करू. अशा रीतीने धर्मशाळेपाशी त्यांनी शनीचे मंदिर बांधले. हा देवाचा फौजदार आहे असे शनीचे वर्णन ते करीत. याच वेळी श्री महाराजांनी काही नवीन शेती खरेदी केली आणि आपली सर्व शेती मंदिरांना वाटून टाकली. त्यांनी एक मृत्यूपत्र लिहिले. सर्व मंदिरांचे एक संस्थान बनवून त्यावर पंच नेमले. काय सांगतात? याच वेळी श्री महाराजांनी काही नवीन शेती खरेदी केली आणि आपली सर्व शेती मंदिरांना वाटून टाकली. त्यांनी एक मृत्यूपत्र लिहिले. सर्व मंदिरांचे एक संस्थान बनवून त्यावर पंच नेमले. त्यांना सर्व व्यवस्था आखून दिली. आल्या गेल्याला भाकरी घालावी आणि आपण सर्वांनी नाम घ्यावे हे मुख्यतः सांगून ठेवले. या सुमारास भेटावयास आलेल्या मंडळींना श्री महाराज आग्रहाने 1-2 दिवस जास्त ठेवून घेत आणि त्यांना निरोप देताना सांगत की मी आता लवकरच नैमिषारण्यात जाणार आहे. मी सांगितलेले नाम तेवढे विसरू नका, त्यातच कल्याण आहे. ज्यांना वाचनाची विद्येची हौस असेल त्यांना ते म्हणावयाचे की कोणती वेळ कशी येईल हे काय सांगावे. सर्व शंका विचारून घ्याव्यात आणि नाम घेण्याच्या मागे लागावे. जे लोक त्यांच्यावर विसंबून आरामात म्हणजे चैनीत दिवस घालवीत असत त्यांना ते म्हणायचे, पहा बरं, मी पक्षासारखा केव्हा उडून जाईल त्याचा नेम नाही, नामाला लागा. आणि समजूतदार लोकांना नेहमी ते म्हणत, अजून काहीच झाले नाही, यापुढे कली फार माजेल. लोक कमालीचे विषयांध होतील, कोणाला नीतीची चाड राहणार नाही. हेच काय, पण चांगले साधू देखील भ्रष्ट होतील. येणारा काळ
भयंकर आहे. तुम्ही नाम सोडू नका. जो नाम घेईल त्याला मात्र भय नाही. तर अशा रीतीने महाराजांचं हे महाराज जाणत होते आणि त्यानुसार आपलं निर्याण आता जवळच आलेलं आहे. तर महाराज प्रत्येकाची तयारी करत होते. जे लोकांनाच कळत नव्हतं की महाराज काय, महाराज नैमिषारण्यात जाणार असं म्हणत होते. असं म्हणून महाराज सांगून प्रत्येकाची महाराज तयारी करत होते. पुढे सांगतायत की रामनवमीचा उत्सव शके 1835 म्हणजे सन 1913 श्री महाराजांनी साजरी केलेली शेवटची रामनवमी होय. आपल्या बहुतेक मंडळींना त्यांनी पत्रे पाठवून रामनवमीच्या उत्सवाला बोलावले. प्रत्येक पत्रात सामान्यपणे मी कदाचित नैमिषारण्यात जाईन म्हणून तुम्हाला एकदा पाहावे असे वाटते असा मजकूर होता. श्री महाराजांचे असे पत्र आल्यामुळे प्रत्येकजण गोंधवलेला आला व हा रामनवमीचा उत्सव म्हणजे श्री महाराजांच्या आयुष्यातला शेवटचा मोठा उत्सव होय. उत्सव एकंदर 10 दिवस चालला. जवळजवळ 5,000 मंडळी जमली होती. सर्व मंदिरात लोक ठेच भरले असून मागून मागून येणाऱ्यांना उतरावयास जागा राहिली नाही. जमलेल्या लोकांमध्ये कितीतरी वैदिक, शास्त्री, पंडित, वक्ते, कवी, श्रीमंत, अधिकारी, हरदास, पुराणिक, प्रवचनकार, रामदासी, संन्यासी, वारकरी आणि शेतकरी होते. 9 दिवस अहोरात्र अखंड नामस्मरण चालू होते. शिवाय रोज कीर्तन, पुराण, प्रवचन, अध्यात्म संवाद इत्यादी गोष्टी सुरू होत्याच. या सर्व समुदायाचे केंद्र अर्थात श्री महाराजच होते. त्यांच्या त्या लहान खोलीमध्ये 50 माणसे दाटीने उभी राहत. प्रत्येक मनुष्य त्यांना नमस्कार करण्यास येई. त्यावेळी मोठ्या प्रेमाने त्याच्या पाठीवरून हात फिरवून श्री महाराज त्याला सांगत, बाळ, भगवंताने ज्या परिस्थितीत प्रपंचामध्ये आपल्याला ठेवले आहे तिच्यात समाधान मानावे, पण त्याच्या नामाला कधीही विसरू नये. जो नाम घेईल त्याच्या मागे राम उभा आहे. नाम घेणाऱ्याचे राम कल्याण करतो. एवढे माझे सांगणे शेवटपर्यंत विसरू नका. नवमीच्या दिवशी दोन्ही मंदिरात विलक्षण गर्दी झाली. श्री महाराज धर्मशाळेत बसले होते. तेथे देखील फार गर्दी होती. त्या दिवशी 3 ठिकाणी रामजन्म करावा लागला. पारण्याला श्री महाराजांनी गाव जेवण घातले. जवळजवळ 10,000 पाने झाली आणि सर्व लोकांना श्री महाराजांनी स्वतः देखरेख ठेवून अगदी पोटभर खावयास घातले. रात्री पालखीतून श्री रामरायाची मिरवणूक निघाली व सबंध गावात मिरवणूक आली. श्री महाराज बरोबर होते व काही काळ त्यांनी रामावर चौरी धरली. दशमीला लोकांनी श्री महाराजांना आहेर केला. कोणी कफनी दिली, कोणी कुबडी दिली, कोणी माळ दिली, कोणी खडावा दिला, कोणी अत्तर दिले, कोणी लोकरीचे कपडे दिले, तर कोणी उपरणे दिले. अशा वस्तूंचा ढीग पडला. कोणी अत्तर दिले, कोणी लोकरीचे कपडे दिले, तर कोणी उपरणे दिले. अशा वस्तूंचा ढीग पडला. उत्सवाला आलेली मंडळी द्वादशीपासून हळूहळू परत जाऊ लागली. परत जाणाऱ्या प्रत्येक माणसाला श्री महाराजांनी काही ना काही तरी दिले. काही लोकांना कफन्या व खडावा दिल्या व सांगितले, माझी आठवण म्हणून हे ठेवा, परंतु नाम घ्यायला विसरू नकोस. हे प्रत्येकाला आग्रहाने सांगण्यासही ते विसरले नाहीत. तर अशा रीतीने इथे रामनवमीसाठी महाराजांनी पत्र पाठवून प्रत्येक साधकाला बोलावलेलं आहे आणि 5,000च्या वर तिथे साधक जमलेत आणि त्यांच्या समवेत 10 दिवस रामनवमीचा सोहळा महाराजांनी साजरी केला तिथं. आणि भरभरून महाराजांनी सर्वांना काही ना काही भेटवस्तू दिलेली आहे. किती भाग्यवंत असतील की महाराजांच्या हातून महाराजांनी काही ना काहीतरी भेटवस्तू प्रत्येकाला दिली, त्यांना ती प्राप्त झाली. आणि इथे दिलं आहे की काही लोकांना कफन्या दिल्या, खडावा दिल्या व सांगितले, माझे आठवण म्हणून हे ठेवा, परंतु नाम घ्यायला विसरू नकोस. हे प्रत्येकाला आग्रहाने सांगण्यासही ते विसरले नाहीत. तर आणि तिथे रामरायाच्या पालखी गावातून निघाली तर पालखीची सेवासुद्धा महाराजांनी स्वतः रामरायाची केलेली आहे.
म्हणजे एवढा त्रास असताना सुद्धा त्यांनी पूर्ण पालखीभर ते गेले आणि स्वतःसुद्धा रामरायाची त्यांनी सेवा केली. पुढे आता सांगतायत, दादा मी पुढे जातो, दादा मी पुढे जातो. गोंदवल्यातील वेड्या आप्पाबद्दल मागे उल्लेख येऊन गेलाच आहे. रामनवमीच्या उत्सवापासून आप्पा सारखा श्री महाराजांच्या मागे राहू लागला. कित्येक वेळा ते निरूपणाला बसले म्हणजे तो लक्ष देऊन ऐकत बसे आणि मध्येच दादा किती गोड बोलता तुम्ही असे म्हणे आणि त्याच्या डोळ्यांना पाणी येई. श्री महाराजांकडे येणाऱ्या लोकांच्या चेष्टेचा विषय झालेला हा आप्पा अलीकडे मधून मधून नीट बोले. एक दिवस दुपारी 4 वाजता विश्वनाथ ओढ्यावर स्नान करीत असता आप्पा तेथे आला व त्याला म्हणाला, अरे विश्वनाथ, गोंदवल्याभोवती मला जाळ दिसतो आहे. दादा आता फार दिवस राहणार नाही, तुला कष्ट होतील, पण तुझे फार चांगले होईल. अण्णासाहेब घाणेकर यांनी 1 महिन्याची रजा घेतलेली असल्याने उत्सव संपल्यावर बरेच दिवस ते गोंदवल्यास होते. एके दिवशी संध्याकाळी 6:30च्या सुमारास शेताच्या बाजूला बहिर दिशेला जाऊन ते परत येत होते. वाटेत शेतामध्ये एका झाडाखाली आप्पा स्वस्थ पडला होता. अण्णासाहेबांना पाहून तो उठून बसला. त्यांना त्याने हाक मारली आणि म्हणाला, अण्णा किती दिवस राहणार आहात? पुष्कळ दिवस राहा इथे. दादाचा आता नेम सांगवत नाही. एका गुरुवारी बाजार भरला होता. बेळगावकडील काही बायका बाजारात गेल्या व सबंध बाजार फिरल्या. बाजाराच्या एका टोकाला आप्पा बसला होता. त्याला पाहून ताई बोलली, आप्पा इथे काय करतोस रे? ते ऐकून तो बोलला, घ्या घ्या, लुटा लुटा, गोंदवल्याचा बाजार उठण्याची वेळ आली. काळ असा भराभर जात असताना एके दिवशी सकाळी 11 वाजता आप्पा राम मंदिरात आला. श्री महाराजांनी त्याला आपल्या शेजारी बसून घेतले. तेव्हा तो म्हणाला, दादा मी पुढे जातो, आज्ञा द्या. श्री महाराजांनी त्याच्याकडे नीट पाहिले आणि त्याला सांगितले, जा, काही हरकत नाही, पण आज रामाचा प्रसाद खाऊन जा. त्या दिवशी श्री महाराजांनी आपल्या शेजारी त्याला जेवायला बसविला. आप्पा त्यांना कधी नमस्कार करीत नसे, पण त्या दिवशी मात्र त्याने साष्टांग नमस्कार घातला. दुसऱ्याच दिवशी नदीचे काठी आप्पाने देह ठेवला. तर हा जो आप्पा आहे, तर मध्ये सुद्धा बाबा बेलसरे यांनी ह्या आप्पा संदर्भात सांगितलं होतं की हा आप्पा, हा गोंदवले गावामधला हा आप्पा एक वेड्यासारखा सर्वत्र भटकायचा. कधी त्याच्या अंगावरती स्वच्छ कपडे नसायचे, अनेकदा कपडेही घालायचा नाही. तर असा गावभर हिंडत असलेला हा आप्पा होता. तर त्याला सर्वजण वेडाच म्हणायचे. परंतु महाराज मात्र नेहमीच त्याला आधार द्यायचे आणि इतरांना ते सांगायचे, तुम्ही त्याला वेडा म्हणता, परंतु खरे तुम्ही वेडे आहात सर्वजण, आणि तो वेडा नाही आहे आणि त्याचं अनुसंधान आतमध्ये स्थिर झालेलं आहे. आणि हे महाराजांनी सर्वांना ठणकावून सांगितलं होतं. आणि जेव्हा ह्या आप्पांना लोक त्रास द्यायचे तेव्हा तो महाराजांकडे यायचा आणि त्या महाराजांना तो दादा म्हणायचा आणि सांगायचा की मला हे कसे त्रास देत आहेत बघ रे, असं तो महाराजांना आपलेपणाने मोठा भाऊ ह्या दृष्टीने त्यांना तो इतरांची तक्रार जेव्हा लोक अत्यंत सतावायचे ह्या वेड्याला, तेव्हा तो महाराजांच्या शरण जायचा आणि महाराज त्याला आपल्याकडे ठेवून घ्यायचे. तर असा हा जो सर्वांना वेडा वाटत होता, परंतु महाराजांनी जाणलं होतं की त्याचं अनुसंधान, त्याच्या अंतरी जे सत्याचं ज्ञान आहे, त्याचा प्रकाश त्याच्या अंतरी पूर्णतः पडलेला आहे आणि तो त्यामध्येच वावरतो, हे महाराजांनी जाणलं होतं. आणि त्याच अनुषंगाने आपणाला बाबांनी सुद्धा तिथं महाराजांनी ह्या वेड्याच्या आधारेच सांगितलेलं आहे की कोणाची योग्यता काय असेल हे आपण सांगू शकत नाही. त्यामुळे कधीही कोणाच्या बाबतीत आपण अमुक व्यक्ती असाच आहे असा निष्कर्ष कधीही करू नये. हे सुद्धा शिकवण महाराजांनी ह्या वेड्याच्या माध्यमातून दिलेली आहे. आणि बरोबर आता महाराजांचं निर्याण होणार हे महाराज स्वतः साधकांना सांगत आहेत. ते सुद्धा नैमिषारण्याचं नाव घेऊन सांगत आहेत. आणि तीच गोष्ट हा जो हा वेडा इतरांना वाटतोय, परंतु त्यांना मात्र पूर्णतः त्याला उमजलेलं आहे की महाराज आता काही कालावधीच
मागचेच इथे गोंदवल्यात महाराजांचं वास्तव्य आहे आणि ते त्याला समजलेलं आहे आणि त्यामुळे त्याला जे जे साधक दिसत आहेत त्या सर्व साधकांना तो इशारा करत आहेत की जे काही महाराजांकडून घ्यायचं आहे, त्यांच्याकडून प्राप्त करायचं आहे ते आत्ताच लुटून घ्या. त्यांच्या जास्तीत जास्त कालावधी महाराजांच्या सहवासात घालवा, जास्तीत जास्त वेळी ते घालवा, कारण आता महाराजांचा काही भरोसा नाही. गोंदवल्याचा बाजार उठायची वेळ आलेली आहे, केव्हाही तो बाजार उठू शकतो हे त्याने जाणलेलं होतं. आणि त्याने इतकं हेच नाही जाणलं तर त्याने आता स्वतःचा पण अंतिम समय जवळ आलेला आहे आणि हे त्याने जाणलं आणि महाराजांना तो सांगतोय, महाराज मला आज्ञा द्या, मी आपल्या पुढे जात आहे. तर इतकी त्याची अवस्था आतमध्ये होते. जो अख्ख्या जगाला वेडा वाटत होता त्याची अंतरातली अवस्था इतकी उच्च होती, हे इथे बाबांनी आपणाला इथे स्पष्टपणे सांगितलेलं आहे. आता पुढे सांगतायत, खरी गुरुसेवा फार कठीण आहे. श्री महाराजांचे बोलणे चालणे त्या वेळेपासून फार सूचक झाले होते, परंतु त्यांची ती मुद्रा, विनोद करण्याचा स्वभाव, देहाला वाटेल त्याप्रमाणे राबविण्याची शक्ती, या गोष्टींमुळे स्वतःच्या अंतकालाबद्दल त्यांनी दिलेल्या आगाऊ सूचनांचा लोकांच्या मनावर फारसा परिणाम झाला नाही. ही गोष्ट खरी आहे. दिवसेंदिवस ते झपाट्याने थकत चालले होते. एक दिवशी रात्री कोण कोठे निजला आहे, सर्वांना अंथरूण पांघरून नीट मिळाले की नाही हे पाहून 11 वाजता श्री महाराज मंदिरात परत आले व खाली बसता बसता बोलले, छे थकलो बुवा. नंतर भाऊसाहेब केतकरांकडे पाहून म्हणाले, भाऊसाहेब, हे सर्वजण मला म्हणतात की आम्ही तुमची सेवा करण्यासाठी येथे आलो आहोत, पण मलाच या सर्वांची सेवा करावी लागते. आजारी असेल त्याला औषध पाणी आणखी कोणाला हंतरून पांघरून हे सगळे मलाच बघावे लागते. भगवंताची सेवा एक परी सोपी आहे, पण गुरुची सेवा करणे फार कठीण आहे. नाथांनी खरी गुरूंची सेवा केली, कल्याणांनी खरी गुरुसेवा केली. स्पष्ट सांगायचे म्हणजे खरा शिष्य मिळणे ही कठीण गोष्ट आहे. देहबुद्धी नाहीशी झाल्याशिवाय पूर्ण गुरुसेवा घडत नाही आणि गुरुसेवेत देह झिजल्या वाचून देहबुद्धी पूर्ण नष्ट होत नाही. काय सांगतात की भगवंताची सेवा एक परी सोपी आहे, पण गुरुची सेवा करणे फार कठीण आहे. नाथांनी खरी गुरुची सेवा केली, कल्याणांनी खरी गुरुसेवा केली. स्पष्ट सांगायचे म्हणजे खरा शिष्य मिळणे ही कठीण गोष्ट आहे. देहबुद्धी नाहीशी झाल्याशिवाय पूर्ण गुरुसेवा घडत नाही आणि गुरुसेवेत देह झिजल्या वाचून देहबुद्धी पूर्ण नष्ट होत नाही. तर इथे दिलेलं आहे, गुरुसेवा करण्यासाठी, गुरूंची आज्ञा पालन करण्यासाठी आपल्यातलं मी, माझी बुद्धी, माझं मन, हे सर्व चित्त, हे सर्व नष्ट व्हावं लागतं, तेव्हाच आपण गुरु आज्ञा पूर्णपणे पालन करू शकतो. तर त्यामुळे इथं महाराजांनी तसं सांगितलं आहे की खरी गुरुसेवा घडणं किंवा खरा शिष्य प्राप्त होणं हे अत्यंत कठीण गोष्ट आहे. पुढे सांगतायत की तुकामाईंच्या काही आठवणी. यावेळी श्री महाराजांना आपल्या लहानपणाची आठवण झाली. आपण एहळे गावी असता तुकामाईंनी आपल्याकडून कशी सेवा घेतली याचे वर्णन त्यांनी केले. श्री महाराज म्हणाले, तुकामाईंचा स्वभाव लोण्यासारखा मृदू होता. त्यांच्या हृदयात प्रेमाशिवाय दुसरे काही नव्हतेच, पण बाहेरून मात्र ते काय काय करतील याचा नेम नसे. एकदा एका माणसाने उत्तम जातीचे 25 आंबे त्यांच्या पुढे ठेवले. त्यात एक आंबा फारच सुरेख होता. माझ्या मनात आले, आंबा तुकामाई आपल्या हातून खाईल का? हा विचार माझ्या मनात येण्याचा अवकाश की त्यांनी माझ्याकडे बघितले आणि एक एक आंबा माझ्याकडे फेकण्यास आरंभ केला. तुकामाईंनी आंबा फेकावा आणि मी तो झेलून बाजूला ठेवावा असा क्रम चालला. मला पसंत पडलेला आंबा सोडून बाकीचे सर्व आंबे त्यांनी माझ्याकडे फेकले. शेवटी तो आंबा हातात घेऊन ते म्हणाले, मी हा आंबा खाणार. लगेच पुढे होऊन मी तो घेतला आणि चिरून त्यांच्या पुढे केला. त्यापैकी 1-2 फोडी त्यांनी खाल्ल्या आणि बाकीच्या कुत्र्यांना घातल्या. शिष्य जर मनापासून सेवा करणारा असेल तर त्याचे गुरुशी तादात्म्य घडते आणि गुरुच्या मनात जे येईल ते शिष्याला आपोआप कळते.
शिष्य जर मनापासून सेवा करणारा असेल तर त्याचे गुरुशी तादात्म्य घडते आणि गुरुच्या मनात जे येईल ते शिष्याला आपोआप कळते. दोघे एकरूप होतात. याच वेळी श्री महाराजांनी तुकामाईंच्या आणखी 2 गोष्टी सांगितल्या. श्री महाराज म्हणाले, तुकामाईंच्या वडिलांचे नाव काशीनाथ. कुतरडी नावाच्या गावी ते पंतोजी पण करीत. गावची 4 पोरे शिकायला यायची. परिस्थिती गरिबीची होती, पण काशीनाथ पंत म्हणजे मूर्तिमंत ऋषीच होता. त्यांना तुकामाई हे एकुलते एक चिरंजीव. लहानपणापासून एकांतात बसून ध्यान करीत. लिहिण्या वाचण्याकडे त्यांचे मुळीच लक्ष नसे. लहानपणीच आईबाप वारल्यामुळे त्यांनी कुठेही खावे, कुठेही प्यावे आणि नदीकाठी रात्री अपरात्री जाऊन एकट्याने नाम घेत बसावे. हे वागणे पाहून लोक त्यांना वेडातुक्या म्हणू लागले. अंगावर वस्त्र आहे नाही नाही. डोक्याला कधी कधी टोपी असायची. चिलीम ओढण्याची सवय असल्याने एका शेतकरी मित्राकडे ते नेहमी जाऊन बसायचे. पुष्कळ वेळा तेथेच कांदा भाकरी खायचे. वृत्ती नेहमी आनंदी आणि मुलांच्यात खेळण्याची हौस फार. सर्व सिद्धी त्यांच्या पायी लोळत होत्या, म्हणून कोणत्या वेळी ते काय अघटित करतील याचा भरवसा नसे. सात्विक आणि भाविक अंतकरणाच्या माणसावर तुकामाई खूप प्रेम करीत. त्याची वाटेल ती इच्छा पूर्ण करीत. एकदा अशी गंमत झाली की गावातली गवळ्यांची पोरे गायींना घेऊन जंगलात गेली. त्यांना चारणीला लावून ती मुले नदीच्या पाण्यात खेळू लागली. इतक्यात तुकामाई तेथे गेली. त्यांना पाहिल्याबरोबर, अरे तुक्या आला रे आला, आपले कपडे घेईल आणि उगीच इकडे तिकडे टाकून देईल असे ओरडून सर्व मुले पाण्यातून बाहेर धावली आणि आपापले कपडे भराभर उचलू लागली. त्या गर्दीमध्ये हिसकाहिसकी होऊन एकाची घासोडी फाटली. तो मुलगा रडू लागला आणि म्हणाला, त्या काय सांगतायत की त्या गर्दीमध्ये हिसकाहिसकी होऊन एकाची पासोडी फाटली. तो मुलगा रडू लागला आणि म्हणाला, माझी पासोडी फाटली, आता आई मला मारील. घरी एवढीच पासोडी आहे, हीच आम्ही अर्धी अंतरतो आणि अर्धी पांघरायला घेतो. श्री तुकामाईंनी इतर पोरांना दटावून सांगितले, लेकांनो, याचे नुकसान भरून द्या. मुलांनी उत्तर दिले, वा रे वा, आम्ही का नुकसान भरून द्या? तुकामाई म्हणाले, का द्या म्हणजे? तुम्ही सगळ्यांनी ओढाओढी केली नाही का? मुले म्हणाली, अरे तुक्या, तू आलास म्हणून तर आम्ही हिसकाहिसकी केली, तूच भरून दे त्याची पासोडी. तुकामाई बोलले, मलाच काही पांघरायला नाही, मग मी त्याला पासोडी कुठून देऊ? हा संवाद ऐकून ज्याची पासोडी फाटली तो मुलगा मोठमोठ्याने रडू लागला. तेव्हा तुकामाईंना त्याची दया आली. ते त्याला म्हणाले, अरे वेड्या, एवढी पासोडी फाटली तर रडतोस काय? मी तुला पांडुरंगाची शाल देईन. असे बोलून त्यांनी आपल्या अंगरख्याखालून एक सुंदर शाल काढून त्या पोराला दिली. सर्वांना आनंद झाला. काही जण थोडा वेळ हुतुतू खेळले. नंतर तुकामाई म्हणाले, अरे पोरांनो, मला आता भूक लागली आहे. बघू कुणी काय आणले आहे. एकाची चटणी भाकरी, एकाच्या कण्या, एकाची आंबील, एकाचे थालीपीठ, एकाचे धपाटे, एकाची मक्याची उसळ असे घेऊन तुकामाईंनी सर्व एकत्र केले. सर्वांच्या शिदोऱ्या कालवून प्रत्येकाला थोडी थोडी दिली. आपण थोडी घेऊन ते मध्ये खायला बसले. खाता खाता एक पोरगा बोलला, तुक्या, याला तोंडी लावायला कांदा असता तर काय बहार आली असती. हे ऐकून तुकामाई ओरडले, पांडुरंगा, मला कांदा पाहिजे. इतक्यात एक नवरा बायको डोक्यावर कांद्याच्या टोपल्या घेऊन बाजाराला निघालेले 25 पावलांवर आढळले. जवळ आल्यावर ती बाई म्हणाली, तुक्या, तू दिसलास, फार बरे झाले. माझी भवानी कर, मी कांदे घेऊन बाजाराला जाते आहे. असे सांगून त्या बाईने प्रत्येकाला 2-2 कांदे वाढले आणि नवरा बायको पुढे निघून गेले. एवढे सांगून श्री महाराज पुढे बोलले, काय सांगू तुम्हाला, तुकामाईंच्या सारखा संत मिळणे फार कठीण आहे. त्यातल्या त्यात त्यांच्यासारखा गुरु मिळणे ही तर फार फार पुण्याईची गोष्ट आहे. गोंदवल्याचा हा सगळा व्याप त्यांच्या कृपेचे फळ आहे. ते प्रत्यक्ष परमात्मा स्वरूप होते, यात शंका नाही. त्यांच्या आज्ञेने मी वागतो. तर इथं महाराज आता त्यांच्या शेवटच्या टप्प्यामध्ये, त्यांचं हे अखेरचं वर्ष आहे. रामनवमी साजरी झालेली आहे आणि त्यानंतर महाराज ह्या टप्प्यामध्ये आपल्या गुरूंचं स्मरण करत आहेत आणि गुरूंच्या आठवणी
सांगतायत त्यातल्या ह्या काही विशेष आठवणी सांगितल्या. त्यामध्ये महाराजांच्या तुकामाईंच्या समोर एका साधकांनी 25 आंबे आणून दिले होते आणि त्यातला एक आंबा महाराजांच्या मनात पण आला, की हा आंबा तुकामाईंना त्यांनी स्वतः हाताने द्यायला पाहिजे. आणि तुकामाईंनी आपल्या शिष्याच्या मनातला हा विचार ओळखला होता आणि त्यामुळे तुकामाईंनी सुद्धा महाराजांकडे एक एक आंबा फेकला आणि बरोबर जो महाराजांना आंबा आवडला होता, की जो महाराजांना त्यांना खायला द्यायचा होता, तोच आंबा सोडून बाकीचे एक एक आंबे महाराज ज्यांकडे तुकामाई फेकत होत्या आणि महाराज ते बाजूला करत होते. आणि शेवटी तो जो आंबा महाराजांनी पसंत केला होता आपल्या गुरूंसाठी, तो आंबा उरला आणि महाराजांनी तो आंबा त्यांना चिरून दिला. त्यातल्या 1, 2, 3 फोडी खाल्ल्या, बाकीच्या सर्व त्यांनी कुत्र्याला दिला वाटून. तर इथे महाराज ह्या घटनेच्या आधारे सांगतायत, की असं हे गुरु शिष्य एकरूप झाले होते आणि शिष्याच्या मनात काय विचार आला आहे, गुरुच्या मनात काय विचार आहे, हे न बोलता एकमेकांना ते जाणत होते. अशी ही एकरूपता ही खरे शिष्य आणि गुरु यांच्यामध्ये होते. आणि हे या घटनेच्या आधाराने महाराजांना स्मरण झालं ते शेवटच्या महाराजांच्या काही कालावधीमध्ये निर्वाणाच्या अगोदर ते सर्व साधकांना सांगत आहेत. त्याचप्रमाणे तुकामाई कशी लहान मुलांसारखी लहान वयातच ही बालयोगिनी होती, जन्मतः सर्व सिद्धी प्राप्त असलेली होती आणि आईवडीलही तसेच पुण्याईचे होते, साधू वृत्तीचे होते आणि आईवडिलांचं छत्र लवकर हरपलं आणि त्यामुळे तुकामाई ही दिवसभर इथे तिथे भटकायची, जे मिळेल ते खायची, कधी कपडे घातले नाही घातले, डोक्यावरती एक टोपडं नेहमी असायचं. तर आणि लहान मुलांमध्ये खेळायची, विशेष मुलं फार आवडायची आणि मुलांच्या खोड्या काढणं वगैरे सर्व करायची तुकामाई. त्यामुळे असंच नदीकाठी मुलं अंघोळीला गेली आणि गाई चरायला घेऊन गेली. गाई चरत असता मुलंही स्नानाला गेली आणि तिथं त्यांनी कपडे काढून ठेवले. तर तुकामाई आली बघता तर मुलं पळत येऊन आपापले कपडे लपून ठेवणं किंवा जवळ घेण्याचा प्रयत्न करू लागले, कारण तुकामाई कुठेही कपडे फेकून देते हे तुकामाई असे खेळ करायची. म्हणून मुलं आले आणि त्या ह्याच्यामध्ये एका मुलाचा कपडा फाटतोय, तर तुकामाई त्या मुलाची समजूत काढण्यासाठी आणि तो रडतोय हे पाहून तुकामाई साक्षात पांडुरंगाची शाल त्याला देत आहेत. तर अशा पद्धतीने आणि त्यांच्यासोबत नंतर ती जेवण करते आणि जेवता जेवता मुलांना असं वाटतंय की आपल्यासोबत कांदा असता तर तुकामाईंच्या मनात इच्छा झाली की म्हणतायत पांडुरंगाला जरा कांदा हवा आहे. तर तितक्यात एक जोडपं बाजारला जात असलेलं तिथे समोरून येते आणि ते कांद्याची भवानी तुकामाईंकडे करतायत. तर अशा पद्धतीने हे संत हे पांडुरंगा मला कांदा पाहिजे, डायरेक्ट पांडुरंगाला साधना केली की मला कांदा दे रे बाबा. तर इतका अधिकारी तुकामाई ही जन्मताच होती. आणि असे संत महाराज सांगतात की तुकामाईंच्यासारखा संत मिळणे फार कठीण आहे आणि त्यातल्या त्यात त्यांच्यासारखा गुरु मिळणे ही तर फार फार पुण्याईची गोष्ट आहे. गोंदवल्याचा हा सगळा व्याप त्यांच्या कृपेचे फळ आहे. ते प्रत्यक्ष परमात्म स्वरूप होते, यात शंका नाही. त्यांच्या आज्ञेने मी वागतो. तर ही गुरूंची महती महाराजांनी शेवटच्या कालावधीमध्ये या 3-4 घटनांच्या आधारे आपले गुरु कसे होते हे सांगितलं आहे. ह्यावरून तुकामाई एवढी सिद्धी प्राप्त झालेली आणि परमात्म स्वरूप अशी होती जिचा अधिकार पांडुरंगाला कांदा पाहिजे ही अशी गोष्टसुद्धा ते पांडुरंगाला सांगतायत. आणि कोणाला पाहिजे कांदा, तर या लहान मुलांना पाहिजे म्हणून ती पांडुरंगाला हाक मारते आणि पांडुरंग पण साक्षात समोर येऊन ते विठ्ठल रुक्मिणी समोर येत आहेत आणि कांदा देत आहेत मुलांना. तर हे एवढा अधिकार असलेले संत होते आणि किती समरस आहेत की एवढा अधिकार असलेले संत पण त्या लहान मुलांमध्ये लहान मूल होऊन खेळतायत, बागडतायत आणि त्यांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी भगवंताला म्हणजे हे किती त्यांची नम्रता आहे, किती त्यांची सर्वसमावेशकता आहे की हे कल्पनेच्या पलीकडे आणि ह्याच्यावरती आपण काही शब्द बोलूही नाही शकत. तर एवढा अधिकारी, उच्च अधिकारी संत असून ते लहान मुलांमध्ये खेळतायत, त्यांच्या इच्छा पुरवतायत, त्यांचे हट्ट पुरवतायत आणि त्याचबरोबरीने एका बाजूला ते महाराजांच्या सारखे थोर संत शिष्य रूपामध्ये घडवतायत.
तर ही केवढी मोठी लीलया आहे, ही केवढं मोठं कार्य आहे हे. ते आपण जितका यावरती जाणवण्याचा प्रयत्न करू तितकं कमी आहे. तर महाराजही त्यांची महती गात आहेत, की असा संत मला गुरुरूपात मिळणं हे अजून कठीण आहे आणि ते मला भाग्य प्राप्त झालं. त्यामुळे गोंदवल्यात जे काही गोंदवल्यामध्ये कार्य घडते ते केवळ आणि केवळ माझ्या गुरूंची आज्ञा आहे आणि त्यांच्याच कृपेमुळे ते घडत आहे. हे महाराज प्रांजळपणे इथे कबुली देत आहेत आणि ती व्यक्त करत आहेत. हे महाराजांचं मोठेपण आहे. तर आता पुढे सांगतायत की पंढरपूरचा मुक्काम सन 1913 च्या मे महिन्यामध्ये पंढरपूरच्या बडव्यांपैकी एक जण गोंदवल्यास आला आणि श्री महाराजांना विठोबाच्या दर्शनास येण्याचा आग्रह करून परत गेला. श्री महाराजांनी तिकडे येण्याचे कबूल केले होते, म्हणून जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुमारे 100 माणसे बरोबर घेऊन ते पंढरपूरला गेले. तेथे गेल्यानंतर काही दिवसांनी गुरुपौर्णिमा आली आणि त्या निमित्ताने पुन्हा बहुतेक सर्व मंडळी दर्शनाला आली. श्री ब्रह्मानंद देखील कर्नाटकांतील बरीच मंडळी घेऊन पंढरपूरला आले. ज्याप्रमाणे रामनवमीचा उत्सव गोंदवल्यास फारच लक्षात राहण्यासारखा झाला, त्याचप्रमाणे ही शेवटची गुरुपौर्णिमा ही फारच ताटाची आणि प्रेमाची झाली. कधी स्वस्थ न बसणारे महाराज त्या दिवशी पूजा चालू असता 2-3 तास अगदी स्वस्थ बसून होते. सर्वांची पूजा आटोपल्यावर सगळ्यांनी जवळजवळ 700-800 स्त्री पुरुष मंडळींना खाली बसण्यास सांगून ते म्हणाले, बाळांनो, ज्याच्यावर कोणाची सत्ता चालत नाही, जो कधी कोणापासून कधी कोणापासून लाच घेत नाही, जो गेलेला कधी परत येत नाही. काय सांगतात महाराज? बाळांनो, ज्याच्यावर कोणाची सत्ता चालत नाही, जो कधी कोणापासून लाच घेत नाही, जो गेलेला कधी परत येत नाही, जो जात असताना कोणाला कळत नाही, जो किती गेला आणि उरला हे कोणाला सांगता येत नाही आणि जो भगवंताशिवाय कोणाला भीत नाही, असा काळ आजपर्यंत कोणाला चुकला नाही. ज्या काळाच्या सत्तेने वस्तू आकार धारण करते, त्याच काळाच्या सत्तेने ती अकस्मात मोडली जाते. सर्व दृश्य वस्तूंना हा नियम लागू आहे. मग देह त्यातून कसा सुटेल? ज्याने भगवंत घट्ट धरून ठेवला त्याचा देह राहिला किंवा गेला तरी त्याच्या अवस्थेमध्ये फरक पडत नाही. भगवंत आकाराने नाहीसा झाला, परंतु नामरूपाने जगात शिल्लक उरला. म्हणून यापुढे कोणी सांगणारा भेटो वा न भेटो, तुम्ही सर्वांनी नाम घेतल्याशिवाय राहू नये. जो भगवंताचे नाम घेईल त्याचे कल्याण राम करील. हे माझे सांगणे खरे माना. प्रपंच लक्ष देऊन करा, त्यामध्ये भगवंताला विसरू नका. हाच माझा अट्टाहास. सर्वांनी आनंदात दिवस घालवा. तर हे बोलत असताना श्री महाराजांना मधून मधून भरून येत होते. ऐकणाऱ्या मंडळींच्या डोळ्यांना अश्रुधारा लागल्या होत्या. तर अशा रीतीने महाराज इथं महाराजांना पंढरपूरवरून बोलावणं आलं. रामनवमी झाल्यानंतर महाराजांना पंढरपूरला येण्याचं आमंत्रण आलं आणि महाराज तिथं जून महिन्यामध्ये गेलेले आहेत आणि तिथंच महाराजांनी गुरुपौर्णिमा अगदी थाटात साजरी झालेली आहे आणि तेव्हा महाराज इथे सर्वांना काळाची महती आणि सांगतायत. आणि काळ कधीही कोणताही प्रसंग जीवनात येऊ शकतो, परंतु नाम घेणं, नाम आपलं चालू असेल तर आपण प्रत्येक येणाऱ्या प्रसंगाला तोंड देऊ शकतो. हे इथे महाराज वारंवार सांगतायत. पुढे सांगतायत की रूप श्रेष्ठ की नाम श्रेष्ठ. तुकाराम बुवा बलवणकर या नावाचे एक मठपती त्यावेळी पंढरपुरास नेहमी येत असत. हे वेदांत शास्त्रात निष्णात असून त्यांची उपासना देखील कडक होती. मथुरा वृंदावनाकडील एक मोठे संन्यासी त्यांचे गुरु होते. त्यांनी तुकाराम बुवांना बाळकृष्णाची उपासना दिलेली होती. पुष्कळ लोक तुकाराम बुवांना गुरु मानित असत. वेदांत शास्त्र चांगले जाणत असल्याने त्यांचे कीर्तन किंवा प्रवचन फारच उत्तम वठत असे.
ज्ञानेश्वरी सांगण्यात तर त्यांचा हातखंडा होता, पण त्यांच्यात एक विशेष होता, तो हा की भगवंताच्या नामापेक्षा भगवंताचे रूप श्रेष्ठ आहे असे मोठ्या अट्टाहासाने ते प्रतिपादन करीत. महाराजांचा आणि बलवणकरांचा चांगला स्नेह होता. दोघेही यावेळी पंढरपुरात होते. आषाढी एकादशी झाल्यानंतर बलवणकरांचा एक शिष्य श्री महाराजांच्या दर्शनाला आला. श्री महाराज सहज त्याला म्हणाले, भगवंताचे नाम घेत जावे, नामात भगवंताचे सर्वस्व साठविले आहे. त्याने आपल्या गुरूंकडे जाऊन हे सांगितले. त्याच दिवशी बलवणकरांनी संध्याकाळी कीर्तन केले आणि नामापेक्षा रूप श्रेष्ठ आहे असे शास्त्राधार देऊन फारच सुंदर प्रकारे प्रतिपादन केले. श्री महाराजांना त्यांनी निरोप पाठविला की उद्या आपण भगवंताचे नाम श्रेष्ठ आहे असे सिद्ध करून द्यावे. श्री महाराजांनी त्यांना उलट निरोप पाठवला की मी कोणी शास्त्री किंवा पंडित नाही, मी माण देशाचा एक अज्ञ रहिवासी असून रामाचे नाव तेवढे जाणतो. आपणच एक दिवस आपली सर्व मंडळी घेऊन इकडे राम मंदिरात यावे. आपण आपली बाजू मांडा, मी माझी बाजू मांडतो. आपल्या वादाचा निकाल आपोआपच लागेल. बलवणकरांनी ही गोष्ट कबूल केली. ते येण्याच्या आदल्या दिवशी आप्पासाहेब भडगावकरांनी दुसऱ्या दिवशी होणाऱ्या वादाची आठवण करून दिली. तेव्हा ते बोलले, आप्पासाहेब, आपल्याला घाबरण्याचे काय कारण आहे? नाम हे स्वतः सिद्ध आहे. त्याच्यात खुद्द भगवंताची सत्ता जागृत असल्याने त्याचे श्रेष्ठत्व सिद्ध करायला इतर कोणाची जरूर आहे. जन्मभर मी नामाला चिकटून आहे. बलवणकरांच्या गळ्यात माळ घालीन तेव्हाच पंढरपूर सोडीन. दुसऱ्या दिवशी दुपारी 3 वाजता बलवणकर बरीच मंडळी बरोबर घेऊन श्री महाराजांकडे आले. श्री महाराजांनी त्यांचा हात धरून मोठ्या आदराने स्वतःच्या शेजारी लोडाला टेकून बसविले. दोघेही उच्चासनावर बसलेले असून समोर सर्व मंडळी बसली होती. पंढरपुरामधील काही शास्त्री व पंडित देखील या सभेला हजर होते. आरंभी सभेचे वातावरण जरा संशयग्रस्त होते, कारण दोन्ही बाजूंच्या मंडळींना सभेचा शेवट कसा होईल याची खात्री नव्हती. पण त्याबरोबरच आपली बाजू खरी ठरावी किंवा बहुतेक ती खरी ठरेलच असेही प्रत्येकाला वाटत होते. काही झाले तरी आपल्या गुरूचा अपमान न व्हावा ही प्रत्येकाची मनापासून इच्छा होती. सर्वजण व्यवस्थितपणे बसल्यावर श्री महाराजांनीच बोलण्यास आरंभ केला. ते म्हणाले, माझ्या विनंतीस मान देऊन आपण आपल्या मंडळींसह इथे आलात याचा मला आनंद होत आहे. आपण आपले म्हणणे अगदी निसंशयपणे निशंकपणे मांडावे. सर्वांनी शांतपणे ऐकून घ्यावे. बलवणकरांनी डोळे झाकून नमन केले आणि स्पष्टपणे बोलण्यास सुरुवात केली. बलवणकर म्हणतायत, वादाच्या आरंभीच मी आपल्याला विचारतो की नुसत्या शास्त्रजनित ज्ञानापेक्षा भक्ती श्रेष्ठ आहे हे आपण मानताना. श्री महाराज म्हणतात, मी देखील आरंभीच आपल्याला सांगतो की हा आपला वाद नसून संवाद आहे. भक्ती श्रेष्ठ आहे असे मी मानतो. तर आता इथे महाराज आणि बलवणकर यांच्यामध्ये बलवणकरांचं म्हणणं असं आहे की रूप श्रेष्ठ आहे, नामापेक्षा रूप श्रेष्ठ आहे. आणि महाराजांनी अखंड नामसाधना जन्मापासून आजन्म केलेली आहे. तर आता महाराज आणि दोघांमध्ये हा संवाद कसा घडतोय, नाम श्रेष्ठ की रूप श्रेष्ठ, तर ह्या संदर्भात आता पुढे सभा महाराजांनी भरवली आहे आणि तिथे कसे संवाद होत आहेत आणि महाराज कसं पटवून देतात हे आपण उद्याला पाहूयात.